कधी कधी आपण काही लोकांमध्ये, काही व्यक्तींमध्ये इतके गुंतून जातो की त्यांच्या नजरेत आपली किंमत काय आहे हे समजायला आपल्याला आयुष्य घालवायला लागतं. आपणच त्यांना फोन करत असतो, मेसेज करतो, त्यांची काळजी करतो, त्यांची विचारपूस करतो आणि असं वाटतं की तेही कधीतरी आपल्यासाठी वेळ काढतील, आपली विचारपूस करतील, पण असं होत नाही. ज्यांना आपण खूप जास्त भाव देतो तेच आपली गणती शून्यात करतात आणि मग तेव्हा आपल्याला आपली किंमत समजते. आणि सर्वात म्हणजे आपल्या मनाला सांगावं लागतं की आपण ज्यांना मन दिलं आहे तर त्यांनी आपल्याला कधीच त्यांच्या मनात स्थान दिलेलं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, किंमत कधीही प्रयत्नाने मिळत नाही, तर किंमत मिळते समोरच्याच्या व्यक्तीच्या नजरेत. जर तुम्ही मोलाचे असाल तरच तुम्हाला किंमत मिळते. म्हणून एकदा स्वतःला विचारा की मी ज्याच्यासाठी रडते, ज्यांना इतकी किंमत देते, ते लोक खरंच माझ्या आयुष्यात आवश्यक आहेत का? कधी कधी सोडून देणं ही हार नसते, तर तो आपला विजय असतो. आणि जे लोक खरे असतात ते स्वतःहून तुमच्याकडे येतील, ते तुम्हाला समजून घेतील, तुमच्या मौनालाही अर्थ देतील. आणि बाकी लोकांसाठी फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, ज्यांना आपली किंमत नाही त्यांना भाव देणं म्हणजे आपल्या वेळेचा, आपल्या अश्रूंचा अपमान करण्यासारखं आहे. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तिथेच माझी किंमत आहे, तिथेच माझी उपस्थिती असेल. आणि जिथे भाव नाही तिथेही मी कोणाला भाव देणार नाही, कारण माझ्यासाठी मी महत्त्वाची आहे आणि मी स्वतःला कधीही कमजोर किंवा कमी समजत नाही. त्यामुळे तिथंच उपस्थित राहा जिथं तुम्हाला किंमत दिली जाते. पटलं तर नक्कीच एक लाईक करा.